बॅनर हटवल्यानं आता वाद उफाळलाय। सायनमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरू झालंय। बीएमसी अधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या बॅनर हटवल्यानं बॅनर आंदोलन करण्यात आलंय। बॅनर हटवल्यानं ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय। माध्यमाचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या संपर्कात आहेत। गणेश, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच सायन प्रतीक्षा नगर मध्ये आहे। 23 तारखेला खरं तर बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त ठाकरे यांनी हे खरं तर पोस्टर लावण्यात आले होते ठाकरे गटाकडून। मात्र हे पोस्टर आहे ते महानगरपालिकेकडून हटवण्यात आले होते आणि हा पोस्टर हटवल्यानंतरून आहे ते ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले। त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हे पोस्टर हटवले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी प्रामुख्याने ही मागणी घेऊन आहे ते ठाकरे गटातील सर्व जणांनी आंदोलन केलेलं पाहायला मिळत आहे। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि त्याला कारण आहे शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळेंनी याबाबत केलेला एक दावा। होय, 23 जानेवारीला राज्यात पुन्हा एक मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळे यांनी केलंय। ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा शेवाळे करतात। 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत। काँग्रेसचे काही आमदार आणि उबाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत। त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो। आपल्या पक्षाचं अस्त्र दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्त्राची काळजी घ्या। आपल्या पक्षाच्या अस्त्राची आता वेळ आलेली आहे, त्यामुळे हा पक्षाचा अस्त्र होऊ नये म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे। दरम्यान राहुल शेवाळ्यांचा आकडा चुकतोय अशा शब्दामध्ये राजकीय भूकंपाच्या दाव्याची संजय राऊतांनी खिल्ली उडवली। शेवाळ्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार देखील म्हणाले। 25 खासदार असतील आमचे आणि 45 आमदार असतील, ते त्यांचा आकडा चुकतो आहे शेवाळ्यांचा, काहीतरी गडबड आहे। म्हणून म्हणतो की या शिंदे गटाच्या सगळ्या लोकांनी कुंभमेळ्यात जाऊन ध्यानधारणा करणं गरजेचं आहे। मोदींनी त्यांची व्यवस्था केली, ज्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे। असं आहे, कोणी 15 कोणी 25। आता शेवाळे कुठे आहेत, शेवाळे कोण आहेत, शेवाळेंना काही बुड आहे का, की त्यांच्या बुडाला शेवाळच आहे? त्यामुळं अशा बेसलेस वक्तव्याला आम्ही फार काही महत्त्व देत नाही। संख्या कमी आहे, लढाईची जिद्द आहे, आम्ही लढत राहू आणि जनतेच्यासाठी विरोधी म्हणून सरकारवर नियंत्रण आणि अंकुश ठेवण्यासाठी आमची भूमिका आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत राहू। पुढच्या बातमीकडे बातमी येते बदलापुरातनं, कारण बदलापूरमधील शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवर केलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर प्रकरणी पोलिसांना मुंबई हायकोर्टानं मोठा झटका दिलाय। चौकशी समितीच्या अहवालामध्ये नेमक्या काय धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत आणि कोर्टानं पोलिसांवर काय कारवाई करण्याचे आदेश दिलेत पाहूया। अक्षय शिंदेचा एन्काउंटर बोगस, शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार। आपटेला वाचवण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर, बदलापूरमध्ये 12 ऑगस्ट 2024ला 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी पोलिसांनी केलेला एन्काउंटर बोगस असल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत समोर आले। हा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला। मात्र या अहवालात नेमकं काय आहे पाहूया। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला 5 पोलीस जबाबदार।
5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला चालवा. स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद. बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत. अक्षयवरील गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद. अक्षय शिंदेनं कोणतीही गोळी चालवली नाही. या अहवालाची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे. कोर्टानं थेट पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. कोर्टानं काय ताशेरे ओढलेत ते पाहूया. पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा. पोलीस कर्मचारी संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजित मोरे, हरीश तावडेसह चालकावर गुन्हे दाखल करा. पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील गुन्ह्याचा तपास कोणत्या यंत्रणेमार्फत करणार? 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करा, असे आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिले. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाले. आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याची शंका माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी व्यक्त केली. तर कोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचे संकेत राज्य सरकारनं दिले. ती आपटेला वाचवण्यासाठी तर अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर सरकारने करायला लावला का, हा आता प्रश्न त्यानिमित्तानं अनुत्तरित आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. परंतु अर्थातच हायकोर्ट ही काही अंतिम ऑथॉरिटी नाही. आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा देखील पर्याय हा ओपन आहेच. ज्या वेळेला एखाद्या आरोपी पोलिसांवरती गोळी झाडत असेल आणि त्याला एन्काउंटर म्हणून, म्हणजे काउंटरला एन्काउंटर म्हणून ज्यावेळेला तिथे सेल्फ डिफेन्समध्ये जर का फायरिंग केली गेली असेल तर अर्थातच पोलिसांवरती अन्याय होऊ नये ही आमची भूमिका तर असणारच आहे. आता अक्षयचा एन्काउंटर कुणाला वाचवण्यासाठी करण्यात आला, की रॉबिन हुड प्रतिमा बनवण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून एन्काउंटर केला, की कुणाला तरी राजकीय फायदा व्हावा यासाठी हा एन्काउंटर घडून आणला, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला बनावट ठरवल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. नेमकं कोणाला वाचवण्यासाठी हा एन्काउंटर केला गेला, की मग राजकीय फायद्यासाठी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा एन्काउंटर घडवून आणला गेला, असा प्रश्न देखील आता उपस्थित झालाय. सचिन काळसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई. दुसरीकडे राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली का, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्यावेळी फडणवीस गृहमंत्री होते आणि त्यांना अंधारात ठेवून एन्काउंटर झाला का, असा सवाल आता राऊतांनी विचारलाय. त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती. सध्या गेम करण्याचं प्रकरण खूप वाढलेलं आहे. गेल्या 15-20 दिवसामध्ये प्रत्येकजण त्या सरकारमध्ये 3 पक्ष आहेत. अगदी मंत्रिमंडळ विस्तारापासून मुख्यमंत्री पदापासून पालकमंत्री पदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहे आणि एक दिवस मोठा गेम कोणाला तरी वाजणार आहे. दरम्यान अक्षय शिंदे एन्काउंटरवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तेव्हाच्या सरकारला स्वतःची इमेज रॉबिनहुड म्हणून करायची होती, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तर पोचलेले भक्षक वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं विधान पटोलेंनी केलंय. हत्या निर्गुण हत्या, आणि त्याला जबाबदार पोलीस नाही. या पोलिसांच्या डोक्यात भरवणारे कोण हे शोधून काढा, त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा. त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात, कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी मेन हे बलात्कार केले, त्यांना लपवायचं होतं. पोचलेले भक्षक जे होते त्यांना वाचवण्यासाठी सरकारने जे काही प्रयत्न त्या ठिकाणी करता आलेत ते त्यांनी केलेत. आणि म्हणून आता बंदुकीच्या स्टिगरवर जे काही त्यांच्यामध्ये फिंगरप्रिंट जे आपल्याला चुकीचे आहेत असं सांगण्यात येतात, त्यांचा नव्हता अशा पद्धतीने ते सांगतात आहे. हे खऱ्या अर्थानं सरकार बदलापूर प्रकरणाला खरी गोष्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि आरोपींना त्या ठिकाणी वाचवण्याचा सरकार प्रयत्न करताना आपण पाहतो आहे. अक्षय शिंदे संशयास्पद चकमक प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी अजब तर्क मांडलाय. पावसामुळे अक्षय शिंदे याचे बंदुकीवरील ठसे गेले असावेत, असे योगेश कदम यांनी म्हटलंय.
पोलीस आरोपीला वाचवण्याच्या धावपळीत होते, त्यावेळी पाऊस होता असंही योगेश कदम यांनी सांगितलं. आता एन्काउंटर केलेला असल्यामुळे तिथे ह्या काही गोष्टी करण्यासाठी काही तिथे वेळ मिळाला नाही आणि त्या व्यक्तीला वाचवण्याकरिता हॉस्पिटलला घेऊन जाईपर्यंत काही तिथे एव्हिडन्स कदाचित राहिले नसतील आणि म्हणून जे काही फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये देखील जे आलं आहे की पावसामुळे ते काही तिथे गन पावडर किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे तिथे आढळले नाहीत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर बँकेनं जप्तीची नोटीस लावली आहे. अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी खासगी बँकेकडून 2.5 लाखाचं कर्ज घेतलं होतं, पण त्याचे हप्ते थकल्यानं बँकेनं ही जप्तीची नोटीस लावली आहे. पुढे पुढच्या बातमीकडे. बातमी राजकीय वर्तुळात नाही. सत्ता स्थापनेच्या महिनाभरानंतर पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या, मात्र काही ठिकाणी नियुक्त्यांनाच स्थगिती देण्याची महायुतीवर नामुष्की ओढावली आहे. याचं काय कारण आहे, काय झालंय असं नेमकं, आणि कुणामुळे वाद पेटलाय, कोणाला नवं मंत्रीपद मिळणार आहे अर्थात पालकमंत्रीपद, पाहूयात. पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद चव्हाट्यावर. नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती. रायगडवर शिवसेनेचा, नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा. गुलाबराव पाटलांनी जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवल्यानंतर पुढच्या काही तासात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली, मात्र अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर थेट रास्ता रोकोच केला, त्यामुळे हा वाद अधिकच पेटला. त्यावर रस्ते रोखण्याची आमची संस्कृती नसल्याचा टोला लगावत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलं. तर अपेक्षा ठेवण्यात गैर काय असा सवाल करत गोगावल्यांच्या दावेदारीचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार समर्थन केलं. आम्ही सगळेजण सुसंस्कृत आहोत. विचाराच्या माध्यमातून वागणारा आम्ही सगळेजण असल्यामुळे रस्त्यावरती उतरून राष्ट्रीय महामार्गाची ट्रॅफिक अडवून टायर जाळणं वगैरे विषय आमच्या संस्कृती आयुष्यात कधी बसलेले नाही आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ चर्चा करणं, आवश्यकता लागली तर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाही बोलतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याजवळ सुद्धा या विषयावरती चर्चा होईल आणि त्याच्यातला जो काय निर्णय असेल त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सर्वजण समाधानी असतील. नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय. शेवटी त्याने अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलं आहे. म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू. तर दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्री पदाचा घोळ सुरू झालाय. गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकवर दावा ठोकलाय. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी त्यांनी केली. मागणी तर आमची आहेच. आमच्याकडे 7 आमदार आहेत, त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहे त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे. परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतील. एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा. सर्वसाधारणपणे कारण त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो, कार्यकर्ते माहिती असतात, प्रश्न माहिती असतात. नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी केंद्राकडून हजारो कोटींचा निधी मिळतो. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे नाशिकसह कुंभमेळ्याचंही पालकत्व कुणाकडे जाणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वळत पुढच्या बातमीकडे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेलाय. कारण राजकीय अस्त झाला तरी चालेल, मात्र तटकरे कुटुंबाला पालकमंत्री पद स्वीकारणार नाही असा इशाराच आमदार महेंद्र थोरवेंनी दिलाय. याच संदर्भात नाराजी वरिष्ठांना कळवल्याचंही त्यांनी सांगितलंय. आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो. आम्ही वरिष्ठांना सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं.
इकडे रायगडच्या लाडक्या बहिणीवर अन्याय झाल्याचा खोचक टोला मात्र जयंत पाटलांनी आदित्य तटकरे यांना लगावलाय. तर पालकमंत्री पदासाठी हावरटपणा सुरू असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी गोगावलेंना डिवचलंय. मंत्री असणारी लोकच रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी लोक उतरवतात आणि ज्या राज्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी जाळपोळ होऊ शकते त्या राज्यात आपण जास्त काही बोलण्याची गरजच नाही. आणि आमच्या लाडकी बहीण रायगडची आहे तिच्यावर अन्याय झालेला दिसतो एकंदरच पालकमंत्रीपदावर. हे नक्की काय चाललं, ह्याच्यात काही षडयंत्र आहे का? मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात माहिती होतं की नाही हे आम्हाला अजून माहिती नाही, कुठेच स्पष्टीकरण आलेलं नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच, पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं, कुठच्या तरी चेल्यांनी जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे, रस्ता रोको करायचा आणि मग पालकमंत्री पदासाठी हावरटपणा, स्वार्थीपणा जो काही आहे एक तर मंत्रीपदासाठी नंतर पालकमंत्रीपदासाठी. पालकमंत्री पदावर स्थगिती आणली तरी नाशिकमध्ये ध्वजारोहण गिरीश महाजनच करणार आहेत. तर रायगडमध्ये आदित्य तटकरे यांच्या हस्तेच ध्वजारोहण होईल, तसा GR सरकारकडून काढण्यात आलाय. आणि आता बातमी बीडमधनं. बीडच्या पालकमंत्री पदावरून पंकजा मुंडेंनी आपल्या मनातील इच्छाच बोलून दाखवली आहे. बीडची लेक म्हणून बीडकरांची सेवा करायला मिळाली असती तर मला आनंदच झाला असता, असं विधान पंकजा मुंडेंनी केलंय. त्यामुळे पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजीच बोलून दाखवली असल्याची चर्चा आहे. आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे. पुढच्या बातमीकडे बातमी येते लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची. गरजवंत महिलांसाठी सरकारनं ही योजना खरं तर सुरू केली, मात्र काही आयकरदात्या महिलाही या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यावरूनच अर्थमंत्र्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडण्याचं आवाहन श्रीमंत लाडक्यांना केलंय. त्याच संदर्भातला हा रिपोर्ट. श्रीमंत लाडकीकडून पैसे वसूल होणार, लाडकींना लाभ सोडण्याचं दादांकडून आवाहन. लाडकीच्या यादीची फेरपडताळणी होणार. लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेत आलेल्या महायुती सरकारसमोर आता ही योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी कसरत सुरू आहे. 1500 रुपयांवरून 2100 रुपये कधी मिळणार याची उत्सुकता असतानाच लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्याकडून पैसे वसूल होणार आहेत असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जालन्यात बोलताना लाडक्या बहिणींना धक्का दिलाय. गरज नसणाऱ्यांना या योजनेचे पैसे मिळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला, त्यामुळे श्रीमंत बहिणींनी योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन अर्थमंत्र्यांनी केलंय. तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी, जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. या योजनेचे 2,34,00,000 लाभार्थी आहेत. या योजनेचा 6वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात 24 डिसेंबर पासून वर्ग झाला. आता 7वा हप्ता 26 जानेवारी पासून मिळणार आहे. अर्थमंत्र्यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचे महत्त्वाचे निकष कोणते आहेत पाहूयात. लाडकीसाठी पात्रतेचे निकष. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नसावा. कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा.
ट्रॅक्टर सोडून इतर 4 चाकी वाहनं नसावीत. अर्जांची फेरपडताळणी करून चुकीचा लाभ घेतलेल्यांना माहिती देऊ, असं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी म्हटलंय. संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करायचं नाहीये आणि त्यामुळे सरकार सावध भूमिका घेऊन आवाहन करतंय. महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आणि मुलींना स्वावलंबी करण्याचं सरकारचं ध्येय आहे. मात्र यापुढे गरजवंतांनाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत. तिजोरीत खडखडाट असताना मोठा आर्थिक भार असलेली ही योजना राबवताना तसंच पुढे 2100 रुपये देताना सरकारची दमछाक होणार आहे एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढच्या बातमीकडे. मार्च महिन्यातील बजेट नंतर लाडक्या बहिणींचे पैसे वाढणार आहेत. बजेट नंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ही माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता 1500हून 2100 रुपये होणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा आहे ती मार्च मध्ये होणाऱ्या बजेटची. विरोधी लोक म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. योजना बंद झाली, चालू आहे का बंद आहे? चिंता करू नका, मी पैसे मागणार नाही, पण चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना. आता डिसेंबर तुमचा जानेवारीत हप्ता येईल, मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1500 2100 होतील. बातमी बीड प्रकरणासंदर्भातली. वाल्मिक कराड प्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे. वाल्मिक कराडची दुसरी बायको मंगल जाधवच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली होती आणि खाडेंच्या मध्यस्थीनं हा व्यवहार झाल्याचा संशय. याच पार्श्वभूमीवर खाडेंची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते आहे.